हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय नवीन इथं बघा छान असं आपण कटोरी जोडण्याचे नवीन ट्रिक बघणार आहोत. तो बघा धागे वगैरे असे निघतात ना, त्यासाठी बघा युनिक मी काहीतरी घेऊन आलेलं आहे. साधारण आपण तर आहे असेच जोडतो कटोरी, पण त्याचे धागे वगैरे निघतात. जर काय काय मग काय होतं, साडी चांगली ब्लाऊज आता कसे जरा हेच येतात ना, तर मग त्याच्यावरचे ब्लाऊज टिकण्यासाठी बघा काही युनिक करायचं. त्यासाठी बघा 2 भाग असं ओपन करून घेऊ. हो का, एकदम पातळ कपडा आहे आणि धागे वगैरे पण निघतात. तर शिवल्यावर पण जास्त काळ ब्लाऊज टिकावा ना, त्यासाठी बघा काय करायचं. आता हे बघा मी पहिल्यांदा सरळ कपडा ठेवून घेतलेला आहे, कटोरीचा भाग घेतलेला आहे. ब्लाऊजचा खालचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावर कटोरी. साधारण आपण काय करतो, उलटा ब्लाऊज ठेवतो आणि त्याच्यावर कटोरी ठेवून मग जॉईन करू घेतो ना, जोडतो आपण. पण सगळ्यात अगोदर काय करायचं का, सरळ ब्लाऊज ठेवायचा आणि त्याच्याशी कटोरी ठेवायची. फक्त कटोरीचा जो शेप आहे ना, वरच्या टोकापासून खालच्यापर्यंत तेवढाच व्यवस्थित दोन्ही ब्लाऊज जोडून घ्यायचं. अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित जोडून घ्यायचं, तेवढंच फक्त पाव इंचा जोडून घ्यायचं. फक्त एक करायचं, जर असा कपडा असेल ना, तुम्हाला वाटते ना बाबा की हा कपडा बाबा धागे उसकणार, तर त्याच्या अगोदर घेतानाच कटोरी जरा वाढवून घ्यायची थोडीशी. तेवढी शिलाई माझी म्हणजे बरोबर आपली कटोरी येणार आहे. आता तर बघा व्यवस्थित बघा असं व्यवस्थित आता कटोरी आत ठेवूया, आत सरकून कपडा सारून घेऊया. बघा आता व्यवस्थित सारून घेतलेलं आहे, सगळा बघा धागा वगैरे आत गेलेला आहे. व्यवस्थित असं सारून पूर्ण घ्यायचं, कटोरीचा आहे असं शेप ठेवायचा आणि परत ना आज ब्लाऊजला कटोरी जोडून घ्यायची. म्हणजे शिलाई साईडने शिलाई देऊन घेऊया पहिले. पूर्ण राऊंडला छान शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित असं बघा जोडून घ्यायचं. फक्त व्यवस्थित खालचा ब्लाऊज पण असं सरकून घ्यायचा, जास्त अस्तर पण कटोरीकडे जाऊ नये, व्यवस्थित बरोबर असं हो आणि जोडून घ्यायचं. कारण काय काय होतं, साडी छान असते मग ब्लाऊज मग काय काय टिकत नाही, मग आपल्याला विदाउट ब्लाऊज किंवा दुसऱ्या ब्लाऊजचं कॉम्बिनेशन मॅचिंग असं घ्यावं लागतं ना. त्यासाठी तुम्ही नक्की ट्रिक अशी वापरा. घेताना फक्त कटोरी वाटते ना बाबा की हा कपडा जास्त उसणार, ब्लाऊज टिकणार नाही आहे, तर मग तुम्ही एक घेतानाच कटोरी जरा वाढवून घ्या बरोबर तेवढी जेवढं आपलं शेप आहे तेवढं. आणि मग असं तुम्ही ट्रिक वापरा. आता बघा एक्स्ट्रा कपडा ब्लाऊज आहे तो कट करून घेऊया. व्यवस्थित आहे असं कट करून घ्यायचा. असं कट करून झालं की बघा छान असं बघा आपलं कटोरीचा शेप आहे असा पण राहिलेला आहे. आणि बघा शिलाई वगैरे सगळी आत गेलेलं आहे. तर आता बघा हे केले असं आपण दुसरी कटोरी करायला घेऊया. फक्त ठेवताना वाटलं ना समजत नाही ना, तर तुम्ही ब्लाऊज बरोबर समोरासमोर ठेवा आणि अस्तर पण समोरासमोर त्याच्यावर ठेवून घ्या आणि मग टिच करा, म्हणजे बरोबर आपल्या कटोऱ्या समोरासमोर जोडल्या येतील. आता जसं पहिलं आपण केलं तसं दुसऱ्याला पण असं व्यवस्थित सरळ ब्लाऊज ठेवायचा, त्याच्यावर कटोरी ठेवायचं आणि जसं पहिले जोडली तशीच जोडून घ्यायचं. पापायांचा ओका जोडून झालेला एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया. फक्त त्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि अस्तर बघा आता पलटी करून आत सरकून घ्यायचा. आणि व्यवस्थित आत सरकून झालं का नाही, परत ना पूर्ण राऊंडला आपण अस्तर आहे तो व्यवस्थित असं ब्लाऊजला जोडून घेऊया. व्यवस्थित असं ठेवायचं, फक्त व्यवस्थित असं सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आणि ठेवून घ्यायचं, म्हणजे बरं आहे असं शेप येतो बघा. मी तुम्हाला दाखवते तसं बघा व्यवस्थित असं करायचं. जरी काय काय मग आपल्याला ना हे कसं होतं, आपलं जमलिंग होतं बाबा की मग काय काय आपली एकच कटोरी एकाच साईडला येते ना, त्यासाठी तुम्ही पहिलं समोरासमोर अस्तर मांडून घ्या, म्हणजे ब्लाऊज मांडून घ्या, त्याच्यावर अस्तर ठेवा. जरी तुम्ही असं नसले ना, साधं पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तसं ट्रिक वापरले तर चालेल. सरळ आहे असं ब्लाऊज समोरासमोर ठेवायचं आणि त्याच्यावर कटोरी आहे असं समोरासमोर ठेवायची आणि मग टिच करायचं, म्हणजे बरोबर समोरासमोर आत पलटी करून येणार आहे. जसं पूर्ण राऊंडला का छान असं अस्तरला आपण ब्लाऊज जोडून ना व्यवस्थित जोडून घ्यायचं. जोडताना वाटतं तर मोठी शिलाई ठेवली तर चालेल, कारण परत ते आपली शिलाई तर जाणार आहे. आणि बघा आता एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया, म्हणजे ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित असं कट करून घेऊया. हे झालं की परत ना मी ती गळ्याचा पार्ट आहे त्याचं पण मी तुम्हाला दाखवते काय करायचं. कटोरीच्या बाजूचा जो फिटिंगचा बाजू असतो ना, त्याचं पण आपण असे स्ट्रिक वापरणार. आता बघा समोरासमोर आपले आलेले आहेत कटोऱ्या, तर व्यवस्थित असं झालेलं आहे. तर आता तुम्हाला पुढे दाखवते. आता हे बघा दुसरं घेऊया जोडायला. दुसरं पण हे करताना का असं समोरासमोर ठेवून घ्यायचं. ह्याचं पण वाटते ना की जमलिंग होते आपलं, तर असं समोरासमोर ठेवून घ्यायचं दोन्ही आणि मग त्याच्यावर अस्तर मांडून घ्यायचं आणि मग टिच करायचं, म्हणजे बरोबर आपलं एका साईडला येणार नाही. आता हे बघा मी ब्लाऊज ठेवताना पण ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे आणि अस्तर ठेवून फक्त कुठं शिलाई द्यायची, ज्याचा आपला कटोरीचा शेप आहे ना तेवढी शिलाई देऊन घ्यायची खालीपर्यंत, वरती द्यायची नाही, शोल्डरकडे जायचंच नाही, फक्त खालची आहे तेवढी शिलाई देऊन घ्यायची. आणि व्यवस्थित का एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्या. कट करून घेतलेला आहे. घेताना पण हे वाढवून घ्यायचं, जरी वाटते ना बाबा थोडं शिलाई देतात तर वाढवून घ्यायचं थोडंसं. आणि व्यवस्थित आता आत पलटी केलेलं आहे बघा, अस्तर आत पलटी करून पूर्ण आपण ब्लाऊजला
ब्लाऊज आणि अस्तर जोडून घेणार आहोत. व्यवस्थित आपण नेहमी जोडतो तसं जोडून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटलं ना बाबा गळा पण पलटी करायचा, तुम्ही तशी पण केलं तरी चालेल. कटोरीचं पण जोडताना व्यवस्थित असं जोडायचं. फक्त कटोरीचा गोल शेप आहे ना तिथून पण तुम्ही जोडून आत पलटी करून केलं आणि ह्याचं पण असं आत पलटी केलं तर चालेल. पहिले पण मी प्रिन्सचं दाखवलेलं की बाबा ते आत पलटी कसं करायचं, तसं पण ह्याला ट्रिक वापरली चालेल. जरी तसं पण पाहिजे असेल, जरी समजत नसेल ना तर मला नक्की सांगा कमेंट करून, मी पण तसं तुम्हाला दाखवेल. फक्त आपल्याला काही माप जरा वाढवून घ्यायचं. आता बघा जोडून झालेला एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. म्हणजे आपले बघा कटोरी वगैरे जोडलेले धागेवर निघणार नाही, सगळं शिलाईमध्ये आत जाणार आहे. फक्त घेताना जरा माप, जर तुम्हाला वाटते ना बाबा की आपल्याला अशी ट्रिक वापरायची आहे तर तुम्ही वाढवून घ्या. फक्त शिलाई करताना व्यवस्थित शिलाई करा, म्हणजे शेप आहे आपला असं राहणार आहे. एक्स्ट्रा बघा आपण ब्लाऊजचा कपडा कट करून घेतलेला, फक्त अस्तरवर जाऊन द्यायचं नाही. हो का, कट करून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा फिनिशिंग वगैरे आहे असं आलेलं आहे एकसारखं, कुठं कमी जास्त नाही. आता बघा दुसरंच असं करायला घेऊया. दुसरं ठेवताना पण बघा ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं. फक्त ठेवताना समोर ठेवायचं, म्हणजे काय होतं आपले बरोबर जोडलं का नाही समोरासमोर येणार आहे. आणि जसं पहिलेला आपण जेवढं पाहिजे तेवढं स्टिच केलं तसं ह्याला पण व्यवस्थित असं गळ्यापासून खाली जेवढा कटर शेप आहे तेवढंच व्यवस्थित असं पावपर्यंत जोडून घ्यायचं. व्यवस्थित असं जोडून झाले किंवा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया. कट करून झालं एक्स्ट्रा कपडा की तो आत पलटी करून घ्यायचा. व्यवस्थित जसं पहिलं सांगितलं तसं व्यवस्थित असं पलटी करून एकसारखा घ्यायचा. फक्त व्यवस्थित आत सारून घ्यायचा, म्हणजे बाहेर दिसू नये. बघा पलटी करून झालेलं आहे. आणि ब्लाऊजला अस्तर जोडून घेऊया. पूर्ण आहे असं व्यवस्थित सारायचं, जोडून घ्यायचं. फक्त ठेवताना ही ट्रिक वापरायचं, ब्लाऊज ठेवताना सरळच ठेवायचा, कारण उलटा ठेवला ब्लाऊज तर आपली उलट्यावर ठेवलं तर बघा आपली सरळ बाजू आत जाईल. त्यासाठी अशी ट्रिक वापरायची. आणि नुसतं जर तुम्हाला आहे असं जोडून घ्यायचं असेल तर त्याला ब्लाऊज उलटा ठेवायचा, पलटी करायचं नसेल ना, मग परत आपण ते जोडताना आहे रेग्युलर कटोरी जोडून घ्यायची. आता बघा जोडून झालेले एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया साईडचा. कट करून झालेला का आता बघा तुम्हाला दाखवते. समोरासमोर ठेवू नका, समोरासमोर आपलं असं ठेवून घ्यायचं. बघा आपलं पार्ट समोरासमोर आलेलं आहे आणि फिनिशवर एकसारखा आलं. तर चला आता पहिलं कटोरीला टक्स देऊन घेऊया. जेवढे तुम्ही मापाने घेत असाल तेवढं असं व्यवस्थित टक्स देऊन घ्यायचा. फक्त देताना डबल शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित शिलाई देऊन झाली की परत लॉक शिलाई करून घ्यायची, म्हणजे शिलाई निघत नाही. मग आता मध्ये शिलाई निघण्याचे कारण नसतं, फक्त जर तोंडाला लॉक नसेल ना केला तर शिलाई निघते. आता बघा पहिले एक ट्रिक अजून एक वापरायची, म्हणजे बरोबर कटोरी आणि फिटिंगची बाजू बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायची. आणि जर आपल्याला वाटते ना बाबा की कटोरी जरा कमी पडते ना, तर मग काय करायचं, कटोरी जरा खेचून घ्यायची, कट करायची नाही, कमी होऊ नये. आता जोडायला घेऊया. बरोबर जेवढं आपण शिलाई मार्जिन, कोणाला अर्धा लागतं, पाव लागतं, कोण पाऊण घेतं, ज्याच्या ह्याच्यानुसार व्यवस्थित असं. पण साधारण आपण अर्धा इंच किंवा पाव इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवायचं, जोडून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं ना बाबा कटोरीचे बाजू बाबा बरोबर आहे आणि खालचा भाग जास्त आहे ना, तर कटोरी जरा खेचून घ्यायची, किंवा कटोरी वाढते आहे ते खालचा भाग कमी आहे तर तो बरोबर खेचून घ्यायचा आणि व्यवस्थित असं करून घ्यायचं. आता हे बघा शिलाई देऊन झालेलं, डबल शिलाई देऊन घेऊन फक्त पण काय करायचं, पहिलं कटोरी आणि तो फिटिंगचा बाजू बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायची आणि मगच हे करून घ्यायचं. आता हे बघा झालेलं आहे आपले कटोरी जोडून. बघा तुम्ही बघा फिनिशिंग वगैरे बघा आपली कटोरी शेप आहे असा राहिलेला आहे, कुठेही कमी जास्त नाही आहे. कारण हा ब्लाऊजला धागे निघण्याची जास्त शक्यता आहे आणि ब्लाऊज एकदम पातळ आहे ना, त्यासाठी बघा मी अशी ट्रिक वापरली. आता हे झालेलं आहे. दुसरा पार्ट घेऊ. बघा ह्याचं पण बघा मी आता तुम्हाला दाखवते. हो का आता समोरासमोर ठेवलेलं आहे, पण कटोरीचं बघा जास्त झालेलं आहे. पण काय करायचं मग, तो आपलं फिटिंगची बाजू जरा खेचून घ्यायची. बरोबर घेताना टक्स द्यायचा, व्यवस्थित टक्स जा एवढा मापाचा टक्स द्यायचा आणि जोडून घ्यायचं. जोडताना मग काय करायचं, आता आपली बघा कटोरीची वाढती बाजू, वरचा भाग जरा मी असं खेचून घेणार आहे. जास्त पण खेचायचं नाही, बरोबर व्यवस्थित असं खेचायचं, जेणेकरून जास्त पण ताणला जाऊ नये आणि व्यवस्थित आपलं बसलं जाऊ, म्हणजे व्यवस्थित होणार आहे आपलं. बघ असं व्यवस्थित परत ना धरून घ्यायचं आणि जेवढं आपण धरलं आहे खालचं तेवढंच वरचा ठेवायचं आणि जेवढी शिलाई पाहिजे तेवढी व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची. जरा वेळ लागेल, मग जरा हळू स्लो करायचं आणि व्यवस्थित असं. तर बघा आपलं हे जोडून झालेलं आहे. फिनिशिंगवर सगळं आत आलेलं आहे व्यवस्थित. बघा आता डबल शिलाई देऊन, जरी वाटलं की नाही तुम्हाला तर काय काय कोण वरून दाब शिलाई पण देतं कटोरीच्या बाजूला. सगळं आपलं जे आपण शिलाई दिलेलं वरचं ते तसं पण केलं तर चालतं, दाब शिलाई दिली तरी. आता बघा आपले कटोरी शेप वगैरे सगळं आलेलं आहे एकसारखं. फक्त आता बघा आपण एक पट्टी जोडणार आहोत, म्हणजे तर एक पट्टी जोडताना काय करायचं, सगळ्यात अगोदर बघायचं व्यवस्थित हो का असं
की एकसारखं आहे का, एकसारखं जरा असेल नसेल ना तर जरा थोडंसं असेल ना हलकं तर व्यवस्थित असं कट करून एक लेवल करून घ्यायचं. बरोबर आपल्याला एकपट्टी जोडता येणार. एकपट्टी जोडताना पहिल्यांदा बघा ब्लाऊजचा कपडा जोडून घ्यायचा. फक्त बघा आता सरळ बाजू खाली एकपट्टी जोडायची. शेप आपण त्रिकोणी शेप दिलता ना तोच व्यवस्थित बरोबर ठेवायचा. फक्त ठेवताना एक अजून एक करायचं म्हणजे जरा थोडासा आपण जी पट्टी जोडणार आहे ना हुकपट्टी त्याच्या थोडंसं पुढे सोडायचं म्हणजे कमी पडू नये किंवा आतल्या साईडला जाऊ नये आपली शिलाई. मग परत ना आपल्याला वर कटोरीला कट करता येणार नाही. त्यासाठी बघा व्यवस्थित जरा पुढे गेलं चालते ठेवायचं आणि बरोबर दोन्ही कपडे धरायचं आणि स्टिच करून घ्यायचं. हो का स्टिच करून झालेलं आहे. हो का व्यवस्थित असं आपलं जोडून झालेलं बरोबर बघा एकसारखं आलेलं आहे. म्हणजे बरोबर पट्टी एकसारखी आली आहे. त्याच्यात अस्तर ठेवूया. अस्तर ठेवताना बरोबर जी शेप दिलेली बाजू नाही सरळची बाजू आहे ते अस्तर त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. फक्त आपण जेवढी शिलाई माझी पाहिजे घेतली ना तेवढी व्यवस्थित असं दोन्ही कपडे धरून ना शिलाई करून घ्यायची म्हणजे आपलं एकसारखं येईल. परत आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित दोघाचं. ही आपण आत पलटी करणार. आत पलटी केल्यामुळे आपली शिलाई वगैरे सगळी आत जाणार. मी तुम्हाला सांगते काय करायचं. एकदम सहज सोपं आहे काही त्याला नाही. व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देताना पण असतो दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि जरी माझ्या चॅनल नवीन असेल तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता बघा आपल्याला एकपट्टी करायची आहे आत घालवायची तर हो का शोल्डरपासून असं हे करायचं फोल्ड करायचं. व्यवस्थित फोल्ड करून जिथं आपण मध्ये दाब शिलाई अस्तरचं ब्लाऊज दिलं ना तिथं लिहायचं. आणि वरचा बघा आपण जे वरचा ब्लाऊज असं जोडून घेतलेलं होतं ना एक पट्टी ते ब्लाऊजचं एक पट्टी आणि अस्तरची एक पट्टी व्यवस्थित असं दोन्ही पट्ट्या धरायच्या आणि त्याच्यावर स्टिच करायचं. फक्त स्टिच करताना आतला कपडा व्यवस्थित आत सारून घ्यायचा आणि दोन्ही कपडे जेवढं आपण शिलाई मार्जिन धरले तेवढं व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. फक्त व्यवस्थित सही करायचं आतल्या साईडला जाऊन द्यायचं नाही. हे ट्रिक भारी आहे. कसं काय धागे वगैरे निघतात ना तर धागे वगैरे सगळे आत जाणार आहेत. आपलं फिनिशिंग वगैरे छान येणार आहे. साधी सोपी पण ती ट्रिक वापरतात की आहे असं जोडून घ्यायचं आपलं पहिले एक पट्टी दोन्ही आणि मग आपलं असं डायरेक्ट ह्याला जोडायचं कटोरीला. पण ते धागे वगैरे बाहेर दिसतात ना तर अशी ट्रिक वापरा. फक्त डबल शिलाई देऊन झालेलं आहे. आता ओपन करून घेऊया. ओपन करताना पण ना ज्या आपण हुकपट्टी जातो त्यासाठी ओपन करा. तिकडे कसं जरा मोठी बाजू असेल बरोबर निघतं बाहेर व्यवस्थित असं काढून घ्यायचं बाहेर. बघा आता शिलाई वगैरे सगळी आत गेलेली आहे. फक्त व्यवस्थित हो असं काढून घ्यायचं. काढून झालं की जरा असं हो का मी दाखवल्या पद्धतीने असं जरा हे करून घ्यायचं. आणि आता साईडनं बघा शिलाई देऊन घेऊया. फक्त साईडनं द्यायची शिलाई आणि म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे तर आपण कट करून घेणार आहोत. एक लेवल करून घ्यायचं फिटिंगच्या साईडने पण आणि जे आपण हुकपट्टी जोडतो किंवा आयपट्टी जोडत्या बाजूनं व्यवस्थित असं एक लेवल शिलाई देऊन कट करून घ्यायचं. आता बघा हे व्यवस्थित असं कट करून एकसारखं झालेलं आहे. आता ही पण साईडनं बघा व्यवस्थित एक लेवल करून घेऊया. बरोबर आपलं बघा एक पट्टी जोडलेलं आलेलं आहे. कटोरीचं पण फिनिशिंगवर एकसारखं आलेलं आहे. तुम्ही अशी ट्रिक वापरा आणि छान बघा फिनिशिंगवर एकसारखं आलेलं आहे. शिलाई वगैरे सगळी आत गेलेलं आहे. कुठे शिलाई वगैरे दिसणार नाही आपल्याला. आता दुसरं असं जोडायला घेऊ. दुसरं असं जोडताना व्यवस्थित हो का ब्लाऊज फक्त आता काय करायचं एकाला उलटं एका सवय ठेवायला लागतं तर हो का जोडताना हो का कटोरी उलटी करून घ्यायची. खालच्या साईडला बघा आपली ब्लाऊजची एक पट्टी घ्यायची. ठेवताना फक्त सरळ एका कपडे ठेवायचे आणि जोडून घ्यायचं. जसं पहिले सांगितलं तसं जरा पुढे एक पट्टी सरकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बरोबर कमी पडू नये आत जाऊ नये कटोरीकडं आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. व्यवस्थित आपली जोडून झालेलं आहे एक पट्टी. आता बघा सरळ तुम्हाला ठेवून दाखवते एकसारखं आलेलं आहे. आता अस्तर जोडायचं. अस्तर पण खालच्या साईडने व्यवस्थित असं ठेवायचा. ठेवताना सरळ आहे असं ठेवून घ्यायचं स्ट्रेट आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. जरी वेगळं तुम्हाला काही कटिंग बघायचं मला नक्की कमेंट करून सांगा. मी सहज सोप्या कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. पहिले पण बॅक डिझाईन सिम्पल बॅक डिझाईन किंवा साधा ब्लाऊज होता त्याला उंची तर बरोबर झाली पण आत दुमडपट्टी ब्लाऊज कमी पडतो त्यासाठी पण मी ट्रिक वापरलेली की काय करायचं. आणि कटिंग पण मी दाखवलेलं की सहज सोपं. त्याचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. सहज सोपं मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं वेगवेगळे पण मी अजून काही व्हिडिओ केलेले आहेत अपलोड. त्याचं पण कटिंग पाहिजे नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा. आता बघा दाब शिलाई देताना अस्तर व दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. अशी दाब शिलाई देऊन झाली की मग पुढं तुम्हाला दाखवते काय करायचं. सहज सोपं आहे त्याला जास्त काही नाही. फक्त जरा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे समजून जाईल. बघा छान असं आपलं बघा झालेलं आहे. आता परत जसं आपण पहिलं एकपट्टीला तसे वापरायचं शोल्डरकडून व्यवस्थित असं करून घ्यायचं. बरोबर असताना ब्लाऊजचं मधोमध आपण शिलाई दिली ना तिथं बरोबर ठेवायचं आणि एकपट्टीचे दोन्ही कपडे धरायचे ब्लाऊजचं आणि अस्तर धरायचं आणि स्टिच करून घ्यायचं. हो का आत पलटी करून स्टिच डबल करून झालेलं आहे.
आता साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण शिवून एक्स्ट्रा कट करून घेऊया. साईडनंच फक्त द्यायचं, खाली आपल्याला काही शिलाई कुठं द्यायची गरज नाही. आता बघा व्यवस्थित ह्या साईडने पण व्यवस्थित स्टिच करून द्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा तो कट करून घेऊया. आणि छान असं बघा आपली साधी सोपी छान अशी ट्रिक झालेली आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा नक्की सांगा. जे कोणी माझे व्हिडिओ बघते ना त्यांचे मनापासून मी आभार आहे. कारण आज मी किती ब्लाऊज छान शिवलं तरी बघणारं तर कोणी पाहिजे ना. तर तुम्ही ते बघता त्यासाठी मी सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार आहे. असंच प्रोत्साहन देत राहा. तुम्ही म्हणता जमल का नाही, काही नाही, फक्त एक कॉन्फिडन्स ठेवायचा आणि करायचं, बरोबर आपलं होतं. आणि छान असं बघा व्हिडिओ तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशी नक्की ट्रिक वापरा. काही नवीन कटिंग आणि टिचिंग पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काय नाही, फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि करा. आणि काही वाटलं तर कमेंट करा. चला बाय बाय, धन्यवाद.